ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतोय, हे तुमच्या एंजलची वेबसाईट ओपन झाली. इकडे स्टॉक्स असतात. जेव्हा एखाद्या स्टॉकला क्लिक करतो, इथे त्याचा ग्राफ ओपन होतो. ही डेस्कटॉपवरची सेटिंग आहे, मोबाईलच्या ॲपमधली नाही. ॲपमध्ये जवळपास सगळी अशी सेटिंग असते, पण थोडंसं चेंज होतं, बाकी काय नाही. आता कोणताही तुम्हाला जो स्टॉक सर्च करायचा किंवा जो घ्यायचा आहे, तो तुम्ही इथे घेऊ शकता. तर समजा आपण एखाद्या वेळेस आता हा टाटा पॉवर ओपन केला आणि याला एनलार्ज केला. ठीक आहे. आता इथं सेटिंग आहे, तरी एकदा परत इंडिकेटरची सेटिंग मी सांगतो. इंडिकेटर टॅबवर गेलो, आपल्याला लावायचं सुपर ट्रेंड. मी सुपर ट्रेंड लावला आणि दुसरं लावायचं आपल्याला मोमेंटम. मोमेंटम पण लावला. आपल्या ॲपमध्ये इथे झिरो लाईन ऑटोमॅटिक येते, ती लावायची गरज नाही. आणि सेटिंग्समध्ये सुपर ट्रेंडचं सेटिंग मी तुम्हाला म्हटलं की इनपुटमध्ये 5 आणि 1 किंवा 14 आणि 1. नॉर्मली मी 14 आणि 1 ठेवतो. निफ्टी किंवा आपलं इंडेक्स ट्रेड करताना 5 आणि 1 सेटिंग ठेवतो. स्टाईलमध्ये हे दोन्ही ऑफ करायचे. इथे जायचं याचा ब्लॅक कलर आणि फुल स्ट्रेंथ. इथे खालती यायचं, इथे ब्लॅक ठेवू शकता आणि फुल स्ट्रेंथ 100% रिझोल्युशन. हे इथे तुमचे हे ॲरोज आहेत जिथे बाय किंवा सेल करायचं आहे. खालती मोमेंटम 5 आणि मोमेंटम मध्ये इनपुट सेटिंग 5 चीच आहे. सोर्स क्लोजच ठेवायचा आहे. स्टाईल कलर आपल्याला जो पाहिजे तो ठेवू शकतो आपण. कलरचं काही एवढं काही नाही. तुम्हाला डार्क करायचं, थोडं डार्कही करू शकता. मी सध्या एक कलर कोणताही ठेवलेला आहे. फॉर एक्झाम्पल झिरो लाईनची सेटिंग हे झाली डॉटेड झिरो लाईन. ओके, हे झालं तुमचं बेसिक आपल्या इंडिकेटरची सेटिंग. याच्यात करायचं काय की जेव्हा किंवा एखाद्या स्टॉकमध्ये सिग्नल आलं, जसं इथं सेलचं सिग्नल आलं आणि त्याच वेळेस मोमेंटम पण झिरो लाईनच्या खालती आहे, अशा वेळेस आपण काय करणार, सेल करणार. मग सेल करताना काय करायचं, ही जी कॅन्डल आहे याच्यात थोडंसं खालती सेल करायचं. म्हणजेच आता इथं हे बाय आणि सेलचं असतं, ही शॉर्ट पोझिशन. मला या कॅन्डलच्या लोच्या खाली सेल करायचं. ठीक आहे. मग आता इथे काय करायचं, सेल करत असताना याचा लो समजा 738.90 आहे. तर आपण जो करणार तो आपण 738.90च्या ठिकाणी एक 10 पैसे खाली 80 ला सेल करायचा. 5 किंवा 10 पैसे खालती सेल करायचं कधी पण. त्याच्यासाठी याच्यासाठी कधी कधी काय होतं, नुसतं इथपर्यंत येतं लो पर्यंत आणि परत मार्केट वरती फिरतं. मग ते अवॉइड करण्यासाठी याचा लो तुटला तर मार्केट कंटिन्युएशन मध्ये खालती येण्याचे चान्स राहतात. मग कॅन्डलच्या लोच्या खाली आपण मेंटेन ठेवतो. आता हे झालं एक बेसिक एंट्री मॉड्यूल. ठीक आहे. मग आपण याचं आपल्या एक्सेल शीटवर जे मी तुम्हाला पाठवेल, ठीक आहे. आता हे डेली अपडेट आहेत. समजा माझ्याकडे आता सुरुवातीला 5,000 रुपये आहेत आणि मला आजच्या दिवसात 5,000 जास्त काही नाही, मला 2% कमवायचे किंवा 3% प्रॉफिट कमवायचं आहे. आपण जास्त लालचीमध्ये जायचं नाही. तरी मी तुमच्या रेफरन्ससाठी इथं सध्या 5% ठेवतो की मला आज 5,000ला 250 रुपये रिटर्न पाहिजेत. बिझनेस म्हणून आपल्याला करायचं आहे. हे 250 रुपये आपण 3 ट्रेडमध्ये काढणार आहोत. एका ट्रेडमध्ये डायरेक्टली नाही काढणार. 1100 1100 1100 असे 3 ट्रेडमध्ये काढणार आपण. सॉरी, एक एक 111 111. मग ट्रेड मॅनेजमेंटमध्ये यायचं. इथं हे ऑलरेडी वेल सेट आहे. तुम्ही तिथे एंट्री घेतली, इथे एंट्रीचं लावलं, एंट्री ट्रिगर झाली तुमची. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मग आता टार्गेट आणि स्टॉप लॉस लावताना काय करायचं, आता एंट्री व्हायली आपली 738.80 ला. एक्सेल शीटमध्ये यायचं, 738.80 ला एंट्री व्हायली. पण तुम्ही काय करायला, बाय करत नाही, तुम्ही काय करताय, सेल करताय. सेल टाकायचं. इथे तो दाखवतो की किती स्टॉक घ्यायचे आणि किती. ऑलरेडी आपण स्टॉक घेतलेलेच असतात, तेवढेच आपल्याला तो देतो. इथं घ्यायचं 734.50चं आपलं टार्गेट. मग आपल्या वेबसाईटवर यायचं आणि टार्गेट सेट करत असताना, म्हणजे ऍक्च्युली बाय सेलचं जेव्हा तुम्ही ऑर्डर लावता इथे इथे टार्गेट लावावं लागतं. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं टार्गेट कसं लावायचं. आता मार्केट बंद दिसणार नाही, तर टार्गेट लावत असताना मग आपण लावणार जी प्राइस आहे 750 735.52.
हे टार्गेट. आता रिस्क किती घ्यायची आपल्याला, लॉस किती सहन करायचा आहे, ते पण एक गणित असतं. तर जेवढं आपण लॉस टार्गेट घ्याल, इथं 6 दिसतंय, तर इथं पण 66, जेवढं प्रॉफिट तेवढंच टार्गेट. हे आपलं स्टॉप लॉस एकाच एकचा. तर हे या या कॅन्डलला ऑर्डर ट्रिगर झाली आणि या कॅन्डलला टार्गेट पण भेटला. सो हे खूप छोटं टार्गेट आहे. काही वेळेस हे पटकन भेटतं, काही वेळेस वेळ घेतं. हे तो दुसऱ्या तिसऱ्या कॅन्डलमध्ये आपलं आपलं टार्गेट भेटलं. आता हे असं का करायचं की आता परत इथे सिग्नल आला, इथे तुम्ही बाय करायला, ठीक आहे. आता आपण फक्त सिग्नल टू सिग्नल ट्रेड करू. पहिला ट्रेड भेटला, आपला प्रॉफिट बुक झाला. दुसऱ्या सिग्नल मध्ये काय झालं, तुम्हाला तुम्ही बाय करायला लॉंगची पोझिशन, ती पोझिशन आली या कॅन्डलच्या वरती, ठीक आहे. आता इथे एंट्री आली तुमची 734 पॉईंट म्हणजे 735 रुपीजला आली. परत एक्सेल मध्ये आलात, इथं बाय करायला 735 रुपीजला बाय करायला 738.25चं टार्गेट आलं. तुम्ही परत आलात तुमच्या चार्टवर आणि तुमची एंट्री झालेली आहे. आता तुम्ही याचं टार्गेट सेट करायला, तर 735 ला बाय केलं आणि 738 बरोबर आहे, 38.25 म्हणजे 3.25 रुपये तुमचं टार्गेट. मग इथं 738.25 हे टार्गेट टाकलं. इथं पण स्टॉप लॉस तुमचा 66 पॉईंट आणि इथं पण 66 पॉईंट केलं. ओके, नेक्स्ट कॅन्डलला टार्गेट भेटलं, बरोबर आहे. दोन ट्रेड सक्सेसफुल इथलच्या इथं. भलेही तो वरती 740 पर्यंत गेला, पण मी सध्या काय करतोय, आपल्याला बिझनेस पॅटर्न मध्ये करायचं, रोज थोडे थोडे पैसे येणं गरजेचं आहे. तेवढे आणि जास्त आले तर काय हरकत नाही, मग थांबलो असतं तर इथं परत हे खाली आलं असतं, त्यामुळे प्रॉफिट बुक करून घ्यायचं. आता इथं काय झालं, इथे बघा, तुम्हाला जे म्हणतो मी की थोडं खाली लावायचं, त्याचं कारण काय, याचं लो किती आहे, 728.85. 728.85. इथं जर आपण एंट्री घेतली असती तर आपण कुठे घेतली असती, 728.85च्या ठिकाणी 728.75 ला, बरोबर आहे. 728.75 ला प्रॉफिट लेवल 66 पॉइंट, टार्गेट लेवल पण 66. आता बघा, इथं एंट्री ट्रिगर झाली, कुठं झाली एंट्री ट्रिगर, या कॅन्डलला झाली. इथं 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 3 कॅन्डल मध्ये झाले का, नाही झाले. या कॅन्डलला झाली आणि इथं एंट्री ट्रिगर करून काय केला, स्टॉप लॉस. याचा जर लो बघितला तर 75 आहे. म्हणून कधी पण 10-15 पैसे खाली का म्हणतो मी, ते तेवढ्यासाठीच. तुम्हाला असा अनुभव येते की नाही, 10 पैसे खाली पटकन हिट करायला 20 पैसे खाली टाका एंट्री. थोडं एंट्री लेट भेटली तर चालते, पण ही एंट्री नाही भेटली नाही तर स्टॉप लॉस गेला ना लगेच. हे असे स्टॉप लॉस न जाऊ द्या, याच्यासाठी ह्या गोष्टी करायच्या की थोडं 10-20 पैसे खालते. आता इथं पाहिलं तर इथं एंट्री झाली, या कॅन्डलचा हाय किती होता, 734.95, म्हणजे 735 ला जवळपास एंट्री केली असती, हे 735.25 पर्यंत गेले आणि लगेच स्टॉप लॉस पण गेला तुमचा इथे पण. तर काही ट्रेड्स मध्ये असे लागोपाठ स्टॉप लॉस पण जाऊ शकते, तर या गोष्टींचं लक्ष द्यायचं. हे होऊ शकतं, काही अडचण नाही. आणि कधी कधी एखादा असा ट्रेड भेटतो जो ट्रेड वन साइड खालती रॅली मारतो. आता इथं बऱ्यापैकी प्रॉफिट झाला, जर या कॅन्डलला सिग्नल आलं, इथं तुमची एंट्री ट्रिगर झाली, ठीक आहे. $66 येस, कॅन्डलला टार्गेट भेटलं. आणि असं जर पाहिलं, इथपर्यंत जर लो पाहिलं तर तुम्हाला इथे रेशो जर पाहिलं तर एकाच 3चं टार्गेट भेटलं, म्हणजे 3 रुपयाच्या रिस्कवर तुम्हाला 9 रुपयाचं प्रॉफिट भेटलं इथे, असं जर पाहिलं तर. मग आता हे ट्रेड काय कसं घ्यायचे, नाही घ्यायचे, एंट्री मारली काही अडचण नाही, मग काय करायचं, आपले स्टॉप लॉस आपण इम्पॉर्टंट कॅन्डलच्या हायला आणून ठेवायचे. आता कसं बघा, लक्षात घ्या, इथे एंट्री होती, हे थोडं डिलीट करतो मी. आपली या कॅन्डलच्या लोला एंट्री होती, हे इम्पॉर्टंट कॅन्डल होते. इथे एंट्री ट्रिगर झाली, ही कॅन्डल जशी संपेल तसा तुमचा स्टॉप लॉस याच्या हायच्या वरती 10 पॉईंट. मग ही इम्पॉर्टंट झाली, ही कॅन्डल जशी संपली तसा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या वरती 10 पॉईंट. मग ही इम्पॉर्टंट झाली, ही क्लोज झाली, ही कॅन्डल सुरू झाली की स्टॉप लॉस इथे, राईट. आणि ही जशी बनली, ही संपली की स्टॉप लॉस या कॅन्डलच्या हायला, म्हणजे या कॅन्डलच्या हाय पर्यंत आपल्याला ट्रेड खाता आला असता, म्हणजे इथं जे तुम्ही सेल केलं असता
त्याचं एक्झिट तुमचं इथं झालं असतं, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती भेटलं असतं? 10 रुपये. प्रॉफिट किती भेटलं असतं? 10 रुपये. इथं बघा 9 रुपये 75. आपलं टार्गेट 3 रुपये 30 पैशाच्या प्रॉफिट होतं, भेटलं असतं 9 रुपये 75 पैसे. तर स्टॉप लॉस याला ट्रेल करणं म्हणते. आणि या केसमध्ये काय झालं असतं, जेव्हा इथं ट्रेड भेटला तुम्हाला या कॅन्डलला, तुमचा स्टॉप लॉस याच्या लोला आला असता आणि इथं प्रॉफिट भेटण्याच्या ऐवजी इथं तुमचा स्टॉप लॉस हिट झाला होता. तर कधी चांगला ट्रेड भेटतो, कधी असे छोटे स्टॉप लॉस जातात. मग शक्यतो ट्रेल करायचं शिका, ते तुम्हाला एका दिवसात येणार नाही. ट्रेल करत गेले की प्रॉफिट वाढत जातं. त्या अनुषंगाने जर इथं पाहिलं असतं तर इथं आपल्याला व्यवस्थित प्रॉफिट भेटलं असतं. आपली एंट्री या कॅन्डलच्या लोला झाली असती, ठीक आहे, आणि आपण एक्झिट झालो असतो या कॅन्डलच्या इथे, या कॅन्डलच्या क्लोजिंगला. तरी इथं आपल्याला इथं पण 9 रुपये भेटले असते. आजचं प्रॉफिट झालं, बाहेर पडायचं, काय अडचण नाही, पुढे कंटिन्यू नाही केलं तर चालतंय. नेक्स्ट डेला इथं ट्रेड भेटला, या कॅन्डलला एंट्री झाली, पहिले स्टॉप लॉस इथं, मग या कॅन्डलला, मग या कॅन्डलला, मग इथे इम्पॉर्टंट भेटले तर या कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस, मग हे इम्पॉर्टंट भेटले इथे स्टॉप लॉस, मग हे इम्पॉर्टंट भेटले इथे स्टॉप लॉस, आणि इथं बाहेर पडलो आपण. तर या अनुषंगाने जर तुम्ही ट्रेड घेतला असता तर इथं 721 ला एंट्री होऊ लागली, स्टॉप लॉस येऊ लागला तुमचं 66 पॉईंटचा. तर आपल्याला या लेवलला, म्हणजे ऍक्च्युली इथे बाहेर पडलो असतो आपण, इथे नाही, तर इथं 11 रुपये 20 पैसे भेटले असते. फक्त या पद्धतीत ट्रेड करायचे, जास्त घ्यायचं नाही. इव्हन तुम्ही एका स्टॉक मध्ये ट्रेड केलं तरी चालते, तुम्हाला जास्त माहित नसले तरी एक काही वॉलाटाईल स्टॉक काढायचे. आता मोतीलाल ओसवाल आहे तुमचा 700 रुपयाचा स्टॉक, याच्यात असे 5 स्टॉक काढायचे आणि त्या 5 स्टॉकलाच ट्रेड घ्यायचे, त्याच्यात सिग्नल आलं की तरीही आपले पैसे निघतात. आणि एकदा का एका दिवसाचं टार्गेट झालं, बंद करून ठेवून द्यायचं. त्याचं कारण सांगतो मी. हे आहे ना, हे ते 1 वर्षाचं टार्गेट आहे. इथे मी 2% रिटर्न धरलेत. आपण टार्गेट करतोय 5%चं, 5% धरूयात, म्हणजे दिवसाला 250 रुपये काढायचे. जर या पद्धतीत जरी करत गेलो आपण, व्यवस्थित शांतपणे जरी करत गेलो, तरी तुमचे 50 दिवसात 54,000 व्हायला पाहिजे. कसं? आता पहिल्या दिवशी 5,000 होते, मग दुसऱ्या दिवशी जेव्हा डेली अपडेट येईल इथे तुमची इन्व्हेस्टमेंट किती येणार? आता 5,250. मग समजा तुम्ही आता 10व्या दिवशी आहात, तुमच्याकडे 8,000 रुपये झाले, तर इथे इन्व्हेस्ट किती येणार? आता 8,144. इथं फक्त हे चेंज करायचं, बाकी सगळं सेम राहणार. बाकी सगळं सेम राहणार. तुमचं टार्गेट सुद्धा चेंज होणार नाही. बघा, हे 335-52 तसंच होते, 338-25 तसंच आहे. फक्त शेअर्सची क्वांटिटी बदलते, तेवढी क्वांटिटी आपण घ्यायची. तर ही एक्सेल शीट तुम्हाला पाठवेल मी. या एक्सेल शीटमध्ये जे बाय करत असेल तर बायचं टाकायचं, सेल करत असेल तर सेल टाकायचं. हे ट्रेड्स आहेत, इथलचं काही चेंज करायचं नाही. डेली अपडेटमध्ये जायचं, रोज सकाळी ट्रेड सुरू करण्याआधी आपल्या अकाउंटला किती पैसे आहेत ती अमाऊंट इथे टाकायची. समजा एखाद्या दिवशी तुमच्या अकाउंटला आता 54,000 आहेत, ठीक आहे, 54,000 आहेत, काय अडचण नाही. आपल्याला 27 रुपये आज दिवसभरात काढायचे, त्याच्यात प्रत्येक ट्रेडला 1200 काढायचे. ट्रेड मॅनेजरमध्ये पाहिलं तर अजूनही टार्गेट जसे तसंच आहे, पण इथं 34-55, आता 365 शेअर झाले. मग घेताना 365 घ्यायचे, विकताना 365 घ्यायचे. हे या पद्धतीत बदलत आहे. त्या हिशोबाने मग हे टार्गेट्स चेंज होत राहतात. तर आपण सध्या तुमच्या बेसिक अमाऊंट पासून सुरू केलं तरी याला वर्कआउट करता येतं लॉंग टर्म, आणि असं केलं तरच फायद्यात राहतो आपण, नाहीतर राहत नाही. आपल्याला आलेलं प्रॉफिट घ्यायचं, स्टॉप लॉस ट्रेल करायचं शिकवलं मी, इम्पॉर्टंट कॅन्डल बघत जायची. आणि एकदा का आपल्या टार्गेटच्या खाली गेलं मार्केट, एकदा का आपलं टार्गेट इथं होतं समजा 3 रुपयाचं, याच्या खाली गेलं की आपलं
स्टॉप लॉस टार्गेटला आणून ठेवायचं, म्हणजे हातातले पैसे जाऊ द्यायचे. प्रॉफिट नाही आलं तर चालतंय. आता हा स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा किंवा कसं वर्कआउट करायचं, जमलं तुम्ही याचा व्हिडिओ करून पाठवा. सो म्हणजे मार्केट सुरू झाल्यावर. ठीक आहे.